नमस्कार लाडक्या बहिणींनो, चला सगळ्यात मोठा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो. अंगणवाडी सेविकाताईने आपल्याला इंटरव्ह्यू दिला. त्यामध्ये काय सांगितलं की कोणकोणते प्रश्न विचारणार आहेत, कोणकोणत्या तपासण्या घरी येऊन करणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना काय काय प्रश्न विचारणार आहेत, हे सगळं अंगणवाडी ताईनं जे आहे उत्तर दिलेलं आहे. अंगणवाडी ताईनं जे आहे आपल्याला सांगितलं आहे की नेमकं घरी जाऊन काय काय विचारणार आहेत, काय काय तपासणार आहेत आणि त्यांच्या भाषेमधलं हे उत्तर आपल्याला जे आहे सगळं काही सांगून देणार आहे की तुम्हाला कशाची तयारी ठेवायची, कशाची नाही ठेवायची. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे अंगणवाडी ताईकडून घेणार आहोत आपण. म्हणजेच हा इंटरव्ह्यू जे आहे अंगणवाडी ताईनं ABP माझाला दिलेला होता काल आणि ABP माझातून आपण मुद्दे ना मुद्दे जे आहे ते इंटरव्ह्यू कॉपी केलेला आहे. म्हणजेच आपण टेक्स्टमध्ये घेतला आहे, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना जो आहे या मुद्दे समजून घेतले पाहिजे की अंगणवाडी ताईकडे नेमकं सरकारने कोणतं काम सोपवलं आहे, ज्यामध्ये त्यांना तुमच्या कशा पद्धतीने तुमच्याकडून तपासण्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कसं पात्र करायचं आहे किंवा कसं अपात्र करायचं आहे, हे सगळं व्यवस्थित जे आहे अंगणवाडी ताईने सांगितलं आहे. चला मुद्द्याला सुरुवात करूया. बघा, योजनेचा लाभ घेता येत नाही अशा योजना आहे ज्याचा लाभ घेता येत नाही, मात्र 2पेक्षा जास्त किंवा 21 ते 65 वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. बघा, पहिला मुद्दा म्हणजे 2पेक्षा जास्त आणि 21पेक्षा 65 वय जास्त. जास्त करून मी तुम्हाला काल सांगितलं होतं की हे 2पेक्षा जास्त जे आहेत याची संख्या खूपच मोठी आहे आणि यामध्ये जे आहे प्रत्येक घरात तिघांनी लाभ घेतल्याचं नमूद होत आहे. तसं 21 ते 65 वयोगटात न बसणाऱ्याही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. या महिलांची यादी जी आहे, आता बघा, या महिलांची यादी आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे. 2 निकषांवर सध्या पडताळणी सुरू आहे. बघा, कोणते 2 निकष आहेत मी तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये एका घरातील 2पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं, एका घरात जर 3 असतील आणि 3 पैकी 3ही जर एकाच रेशन कार्डवर येत असतील किंवा 3 पैकी 3ही जर एकाच, म्हणजे समजा आईचा आणि 2 सुनाचा यामध्ये सहभागी होत असेल तर मात्र किंवा एक मुलगी असेल, आई असेल आणि एक सून असेल, तर ते तिघी एकाच घरातले मानले जातात, कारण त्यांचं रेशन कार्डवर नाव असतं. तर ही गोष्ट जी आहे इथं मेन ग्राह्य धरत आहे. तर बघा, आणि 21 ते 65 वर्ष वय, आता हे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला यामध्ये पात्र ठरतात. या वयोगटाच्या बाहेर बाहेर ज्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये पात्र करावं लागेल, जर या दोन्ही बाबींची पडताळणी. बघा, आता अपात्र करावं लागेल म्हणजे काय, तर यात 21 वर्ष वय ते 65 वर्ष वय. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी स्वतःचं वय जे आहे थोडंसं जास्त असलं तरी आपलं वय कमी असल्याचं नमूद केलं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींनी तसं 18 वर्ष पूर्ण जरी झालं नसले तरी 18 वर्षे 21 वर्ष पूर्ण झालं नसले तरी 21 वर्षाचं वय टाकलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सरकारला ह्या गोष्टी समजत आहेत. सरकारने जी छाननी केली होती त्या छाननीमध्ये सरकारला लक्षात आलं. मात्र आता प्रॉब्लेम असा आहे की या लाडक्या बहिणी म्हणत आहेत की तुम्ही इतके दिवस झोपले होते का? कालच बातमी आली, या लाडक्या बहीण म्हणत आहेत तुम्ही इतके दिवस झोपले होते का? त्यांचा मुद्दा सर्व बरोबर आहे, मात्र आता सरकार त्यांच्या हिशोबाने काम करते. बघा, अंगणवाडी ताई काय म्हणत आहेत, कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेत. सध्या जिल्ह्याभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे. काय सुरू आहे, तर सेवकांच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे. 2 निकष दिलेले आहेत, 2 प्रकारचे हे दिले, म्हणजे काय 2च निकष 2 प्रकारचे आहेत. बघा, घराघरात जाऊन कोणकोणत्या चौकशी करायची बघा दिलेली आहेत. एक म्हणजे वयोगटातील सांगितलेली 21 ते 65 मधली कोणती महिला आहे जास्त आहे, म्हणजे त्या वयोगटात 21 ते 65 मध्येच महिला भरली पाहिजे, त्याच्या कमी नाही जास्त नाही असो, किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरली आहे का, अशा प्रकारची तपासणी करा आणि त्यांना निर्गम करा. निर्गम उतारा पहा, TC पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा. आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघी पात्र ठरवा. म्हणजे डायरेक्ट त्यांना आदेशच दिलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट, अपात्र करण्याचा त्यांना आदेशच कसा दिला आहे बघा. 21 ते 65 मधले तर वयोगटाच्या कमी जास्त असेल तर तुम्हाला जर संशय असेल, बोगस असेल, तर काय कागदपत्रे तपासायला सांगितलीत बघा. त्यांचा निर्गम उतारा आपल्याला माहीत असतो, जो TC साठी लागतो. यानंतर मात्र TC पहा, अशा प्रकारच्या कागदपत्राची तपासणीसाठी त्यांना आदेश दिलेला आहे. यासोबतच
3 जर महिला असतील त्यांच्यातील दोघी पात्र ठरवा आणि दोघी पात्र ठरवा आणि एक अपात्र ठरवा अशी प्रकारचे सांगितले आहे. म्हणजेच बघा, अ, 3 महिला असतील तर दोघी पात्र ठरवा आणि एक अपात्र ठरवा. हे डायरेक्ट चक्क जे आहे आदेशच दिलेला आहे. तर आता हे सगळे आणि सगळं अंगणवाडी ताईच्या हातात आहे. अंगणवाडी ताई म्हणजे सध्याचे आता सरकारचे दूत आहे आणि त्यांच्या हातात आहे की कोणाला पात्र ठरवायचं आणि कोणाला अपात्र ठरवायचं. मी काय सांगतो तुम्हाला समजत असेल, मी सांगितलेलं जर तुम्हाला समजत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी भविष्यातल्या लक्षात येतील. अंगणवाडी ताईच्या हातात आहे सध्या कोणाला पात्र ठरवायचं आणि अपात्र ठरवायचं. चला, ज्यांना समजलं त्यांना समजलं. यानंतर मात्र बघा, टॅक्स वाहनधारकांना फोर व्हीलर आणि फोर व्हीलर आहे का त्याची तपासणी करा. फोर व्हीलरचे काही नंबर वगैरे आहे का बघा. त्याचं कोणते कार्ड आहे का बघा. अशा प्रत्येक गोष्टी ज्या आहेत सरकारने त्यांना सांगितलेल्या आहेत. ते असं जे आहे घरोघरी जाऊन तपासण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता हा इंटरव्ह्यू कोणी दिलेला आहे तर अंगणवाडी सेविकानं दिलेला आहे. आणि कुठं अंगणवाडी सेविकाने दिलेला आहे. कुठं ए माझाला दिलेला आहे. त्यांनी सांगितलं, की सरकारकडून त्यांना कोणते आदेश आले आहेत. म्हणजे काम तर सुरू झालेलंच आहे अंगणवाडी सेविकाचं. पण आदेश कोणते आले आहेत सरकारकडून, तर हे आदेश आलेले आहेत. या निकषावर कोण-कोण बसत आहे तपासा. जर या निकषावर बसत नाहीत, ही खोटी डॉक्युमेंट दिली, खोटी माहिती सबमिट केली, तर डायरेक्ट त्यांना योजनेतून लाभ बंद करा. या सगळ्या गोष्टी जर अंगणवाडी सेविकांच्या हातात दिलेल्या आहेत. बघा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी ताई किती महत्त्वाच्या आहेत. यांच्यासोबत तुमचा व्यवहार कसा झाला पाहिजे, यांच्याशी तुम्ही कसं डील केलं पाहिजे. तर यांना तुम्ही सगळे कागदपत्र व्यवस्थित दाखवून त्यांना समजून तो सांगता आलं पाहिजे. तुम्ही त्या निकषावर उतरले पाहिजे. जर तुमची एखादी गोष्ट अपात्र त्यांनी ठरवली असेल, जर तुमचं उत्पन्न चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं असेल, तर त्यांना रिक्वेस्ट करून समजून सांगता आलं पाहिजे, की हे उत्पन्न कसं बरोबर आहे किंवा दुसरं उत्पन्न माझं हे आहे. जर अंगणवाडी सेविका म्हटल्या, की तुमच्या घरात तिघी लाभ घेत आहेत, एकाला अपात्र करा, तर तुम्हाला कोणाला अपात्र केल्यावर फायदा होऊ शकतो, कोणाला 2 पात्र ठेवल्यावर फायदा होऊ शकतो. हे तुम्हाला अंगणवाडी ताईला समजून सांगता आलं पाहिजे, की या 2 पात्र राहू दे, हिला अपात्र करा किंवा मग त्या महिलेचं दुसऱ्या नावावर आम्ही जे आहे तर तिच्या आई-वडिलांच्या नावावरून करून घेतलं तर चालेल का? हे अंगणवाडी ताईला विचारायचे प्रश्न आहेत. हे अंगणवाडी ताई तुम्हाला ह्या गोष्टीची मदत करू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शेवटचा चान्स असेल तुमच्यासाठी. अंगणवाडी ताई ज्या आहेत तुमच्यासाठी देवदूताच्या कमी नाहीत. या शेवटच्या संधीमध्ये जर अंगणवाडी ताईने जर तुम्हाला पात्र केलं, तर तुम्ही पात्र असाल. नाहीतर पुढील 4 वर्षासाठी योजना तुमच्यासाठी बंद असेल. हे मात्र लक्षात करून घ्या. एकदा तुमच्या नावावर जर कॅन्सलची पुल्ली लागली, तर मात्र पुढील 4 वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. परत फॉर्म भरून काही फायदा नाही. कारण तुम्ही अपात्र झालात म्हटल्यावर आता पुन्हा फॉर्म भरून काय फायदा? त्याच्यामुळे या या परत फॉर्म भरण्याचं कोणाला एक सोपं हे असतं, की ज्यांच्या घरात 3 जणी आहेत, तर तिघी जणी लाभ घेतात. आता त्यातली जर एक मुलगी असेल आणि ती लग्न करून दुसरीकडे गेली असेल, तर तिला परत फॉर्म भरता येतो. किंवा मग ही सून आहे, जर हिनं आई-वडिलाच्या नावावर फॉर्म भरलेला असेल, त्या घरात तिघी असेल, तर ती इकडं सासू-सासऱ्याच्या नावावर भरू शकते. अशांनाच एक चान्स असतो परत फॉर्म भरायचा. बाकी महिलांना परत फॉर्म भरायचा चान्स नसतो. कारण तुमचं एकदा उत्पन्न कन्सिडर धरलं, की कन्सिडर होतं. एकदा तुमचं जर समजा मागे शिरा लागला, की तुमच्या उत्पन्नाचा उत्पन्न जास्त आहे तर संपला. वय जास्त आहे तर विषय संपला. किंवा तुम्ही टॅक्स भरत आहात तर विषय संपला. नावावर कार आहे तरी विषय संपला. मग कार विकून तुम्हाला फॉर्म भरता येईल. अशातलं तर काही प्रकार मला वाटत नाही. त्याच्यामुळं आत्ताच एक शेवटचा चान्स आहे. जे करायचंय ते आत्ता करायचंय. तयार राहा. प्रत्येक गोष्ट आणि हळू जे आहे अंगणवाडी ताई सेविकांना जे आहे व्यवस्थित बोलून त्याच्यावर काय मार्ग काढता येते ते बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू